आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी मेरी लॉरेन्स डाबरे 7व्याचे मिसा देणार कुटुंबीय, सर्व मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ देणार जसिंता जेकब तुस्कानो, आजीच्या स्मरणार्थ देणार जया नेल्सन डाबरे. रविवारच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी बेजमी शिलू दालमेत व स्वर्गवासी मेरीबाई बेजमी दालमेत 1 वर्षाची आठवण देणार कुटुंबीय. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझे प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रत्येक शनिवार हा माऊलीचा दिवस असतो. म्हणून जे वाचनाचं पुस्तक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ऑर्थो बोलतात, ज्यामधून मिसाची वाचनं घेतली जातात, त्यामध्ये लिहिलेलं असते ग्रीन किंवा व्हाईट. माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, अरे कोणत्या संताचा सन्मान नाही, सण नाही, मग व्हाईट कपडे कसले? मी ऑर्थो चालला आणि चालल्यानंतर मला समजलं की प्रत्येक शनिवारी तिकडे नाव लिहिलेलं आहे ब्लेसेड वर्जिन मॅरी. आणि म्हणून आपण बघतो काही चर्चेसमध्ये शनिवारच्या दिवशी वेलंकनी मातेचा नोवेना केला जातो. विशेष करून आपल्या मर्देस वाघोली वेलंकनी मातेचं देऊळ आहे, त्या ठिकाणी नोवेना केला जातो. आणि म्हणून आज माऊलीचा सन्मान करण्यासाठी मी हे पांढरे विधी वस्त्र घातलेले आहे. जशी माऊली पवित्र होती, शुद्ध होती, पावन होती, विश्वासू होती, तसे आपण सुद्धा असावे. मनाच्या मिसामध्ये प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहूया, आपल्या पापांची आठवण करूया आणि प्रभूकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू आणि भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयघयने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची आम्हाला क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया करा, ख्रिस्त दया
प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पॉलचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले आजचे वाचन. ख्रिस्ताची घोषणा होते, यात मी आनंद करतो आणि करणारच, कारण मी कशाने लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरणाने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा आणि आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धाराला कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी या धो संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरता अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी आणि आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे. ते अशासाठी की तुम्हामध्ये माझे पुन्हा येणे जाण्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगणे तुम्हाला अधिक कारण व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. आपला प्रतिसाद. माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी कासावीस होते, तसं हे देवा माझा जीव तुझ्यासाठी कासावीस झाला आहे. प्रतिसाद. माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. प्रतिसाद. माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. लोकसमुदायाच्या मेळ्याबरोबर मी चालत असे आणि आनंदोत्सव व देवस्तवन याचा गजर चालत असता देवाच्या घराकडे त्याला मी मिरवत नेत असे. प्रतिसाद. माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. जयघोष. हालेलुया प्रभुला. हालेलुया प्रभुला. हालेलुया. हालेलुया. हालेलुया प्रभुला. तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया प्रभुला. हालेलुया प्रभुला. हालेलुया. हालेलुया. हालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो.
येशू एका शब्दात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाराच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पालथीवर बसले होते. आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसनं कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. म्हणून जो कोणी आपणाला उंचावितो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंचाविला जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जो स्वतःला उंचावितो तो नमविला जाईल, आणि जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. प्रियबंधू आणि भगिनीनो, शब्द आहेत आजच्या शुभ वर्तमानाचे. दक्षिण स्पेनमध्ये रेशीम कापडाचा व्यवसाय करणारा संत अल्फान्सोस रॉड्रिग्स, ज्याचा जन्म 1531 मध्ये झाला होता आणि ज्याचं मरण 1617 मध्ये झालं होतं, जवळजवळ 86 वर्ष तो जीवन जगला. रेशीम कापडाचा व्यवसाय करणारा व्यापारी, लग्न झालं होतं, बायको होती, मुलं होती. अचानक त्याची बायको आणि त्याची मुलं मरण पावली. तो दुःखी झाला नाही, निराश झाला नाही, तर उल्हासाने त्याने प्रार्थनामय जीवन सुरू केलं. आणि आपल्या शरीराला अपार कष्ट देऊन अखंड आणि कडकडीत तपश्चर्या करून त्याने आपलं पावित्र्य वाढविलं. आणि वयाच्या 39व्या वर्षी त्याने येशूसंघीय संस्थेमध्ये माझोकी बेटावर, जी येशूसंघीय संस्था होती, त्यामध्ये व्रतस्थ ब्रदर, धर्मगुरू होण्यासाठी नाही तर फक्त ब्रदर होण्यासाठी त्याने प्रवेश घेतला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एका सेमिनरी आणि कॉलेजच्या दरवाजापाशी त्याने 35 वर्ष द्वारपालकाचं कार्य केलं. एवढा त्याचा नम्र स्वभाव. अनेक त्याचे अधिकारी त्याला सांगायचे, आता बस झालं, 5 वर्ष तू द्वारपाल म्हणून काम केलेलं आहे, तुला आता वरचं प्रमोशन काहीच नाही. जी माझी जागा आहे, जी परमेश्वराने मला दिलेली आहे, तीच जागा मला पुरेशी आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, औपचारिक शिक्षण त्याचं झालं नव्हतं, परंतु ख्रिस्ती धर्म तत्वे त्याला ठाऊक होती. त्याबद्दल त्याचं ज्ञान अगाध होतं. बघा, लोक जगामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी धडपडतात, आणि शिक्षण न होता ख्रिस्ती धर्मतत्व ह्याचंच ज्ञान घेतलं होतं. दुसरं कोणतंच ज्ञान त्याला नको होतं. मरियेवर त्याची निष्पाप बालकाप्रमाणे मनोवृत्ती होती, विश्वास होता, आणि म्हणून त्याने पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव हा प्रार्थना पाठ लिहिला आणि त्याच्या प्रती त्याने लोकांना वाटून दिल्या. आणि या प्रार्थना पाठ एवढा प्रसिद्ध झाला, पण त्याला प्रसिद्धी नको होती. दरवाजापाशी द्वारपाल वॉचमन म्हणून कार्य करीत असताना एखाद्याने बेल मारली तर त्याला आनंद वाटायचा. त्याला वाटायचं की ख्रिस्तच आलेला आहे, ख्रिस्तच आलेला आहे. तो दरवाजा उघडायचा प्रसन्नचित्त आनंदाने आणि सांगायचा, प्रभूजी काय तुमची सेवा करू. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनो, असा नम्र स्वभाव असलेल्या माणसा ठाई नम्रता होती. आणि म्हणून त्याचे ब्रदर, त्याचे फादर त्याचा मान सन्मान करीत असत. प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्याला एक दिवस
भोजनाच्या वेळेला या त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रवचन करण्यासाठी सांगितलं. जेव्हा ते प्रवचन करू लागले तेव्हा त्यांनी सगळं भोजन बाजूला केलं आणि त्याच्या प्रवचनाने त्यांना वाटलं आम्ही जणू काही आध्यात्मिक भोजन घेतलं. एवढं चांगलं प्रवचन त्यांनी केलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, 35 वर्ष त्याने द्वारपाल म्हणून काय केलं? काम केलं. त्याचं पावित्र्य एवढ्या उच्च कोटीला पोचलं होतं की संत पीटर क्लेवर सारखे संत त्याच्या जवळ यायचे, त्याच्या जवळ बसायचे, गप्पा गोष्टी करायचे आणि त्याच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. आणि त्यालाच पीटर क्लेवरला दक्षिण अमेरिकेमध्ये जा आणि ख्रिस्ताचं कार्य कर हे त्याने काय केलं? सुचविलं होतं. एक दिवस त्याचा धर्माधिकारी आला होता, धर्म प्रांताधिकारी म्हणजे त्याला बोलतात जनरल आला होता. आणि त्यांनी सहज या संत अल्फान्सोस रॉड्रिगला सांगितलं, जा ग्रीक भाषेमध्ये छोटंसं गाणं म्हण. त्याला ग्रीक भाषा येत नव्हती, त्याला फक्त लॅटिन भाषा येत होती. त्याने ग्रीक भाषा कधी वाचली नव्हती, कधी लिहिली नव्हती, कधी पाहिली सुद्धा नव्हती. पण माझे प्रांताधिकारी, माझे जनरल मला सांगतात आणि म्हणून ते पुलपीटवरती गेले आणि त्याने गाणं म्हटलं, किरीये लरिझॉन क्रिस्ते लरिझॉन किरीये लरिझॉन. अनेक वेळेला आपल्या आर्चबिशप गुरुदीक्षेच्या वेळेला किंवा सणाच्या वेळेला किंवा दृढीकरणाच्या साक्रामेंताच्या वेळेला हे गाणं म्हणतात. हे गाणं त्याचा अर्थ काय माहीत आहे? हे प्रभू आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. हा माणूस एवढा नम्र होता की त्याला ख्रिस्तच ठाऊक होता आणि जे काय करणार ते ख्रिस्तासाठीच आणि ख्रिस्ताचं नाव घेऊनच करणार. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, 31 ऑक्टोबर 1617 वयाच्या 86व्या वर्षी तो मरण पावला आणि 1888 त्याचा जिवलग मित्र संत पीटर क्लेवर ह्याच्या बरोबर त्याला संत पद देण्यात आलं. तो सांगतो, ख्रिस्तासाठी चाललेली क्रुसाची वाट ही स्वर्गाची वाट असते. आणि आजचं शिववर्तमान आपल्या सर्वांना हेच सांगत आहे, जो स्वतःला या जगामध्ये उंचाविण्याचा प्रयत्न करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी ख्रिस्ताठायी स्वतःला नमवितो तो काय केला जाईल? उंचाविला जाईल. माणूस का घाबरतो? त्याला वाटते माझी पोझिशन जाईल, माझी प्रतिष्ठा जाईल, माझी खुर्ची जाईल. त्यासाठीच आणि आजचं शिववर्तमान मोठी मोठी आसनं कशी घेतात या शास्त्री परुषांना वाटायचं ख्रिस्त आमचं काय घेईल? आमचं स्थान बळकावून घेईल. ते म्हणायचे ना, बघा सगळी लोक त्याच्या मागे चाललेली आहेत, तो पुढे पुढे जाणार, आपलं काय? आणि म्हणून त्याने ख्रिस्ताला ठार मारलं. पण जो या जगामध्ये मानासाठी, सन्मानासाठी, जागेसाठी कधीही हपापलेला नसतो, तो दुसऱ्यांना पुढे करतो. तू पुढे हो, मी मागे होतो. तो दुसऱ्यांना उंच करतो आणि म्हणून तो काय होतो? तो उंचाविला जातो. बघा, ख्रिस्ताने स्वतःला कधी उंचाविलं का? कधीच नाही. परंतु आपल्या प्रेषितांना त्याने पुढे केलं. तुम्ही जा जगामध्ये, मी गेलो नाही, मी जाऊ शकतो जगामध्ये, पण तुम्हाला मी पाठवतो. आणि त्याने जगामध्ये आपल्या प्रेषितांना पाठविलं, त्यांना मोठं केलं, त्यांना संतपद दिलं. स्वतःने मात्र काय घेतला? क्रूस घेतला. कधीच खुर्ची घेतली नाही. लोक त्याला राजा करायला बघायचे, बळजबरीने चला आपण त्याला राजा करू. पण ख्रिस्त काय करायचा? तिकडून पळून जायचा, निघून जायचा. पहा माऊली, आपली माऊली फक्त विश्वास ठेवणारी. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या बाबतीत हो. कधीच तिने पुढे पुढे केलं नाही. जेव्हा दुःख होतं तेव्हा माऊली मदत करण्यासाठी पुढे यायची. आपल्या जीवनामध्ये उलट आहे. जिकडे खुर्ची मिळेल, जिकडे मान मिळेल तिकडे आपण पुढे जातो आणि दुसऱ्याला जाऊ देत नाही. जणू काही आमचंच
हे आमचंच आहे, आम्हीच चालवणार आणि दुसऱ्याला पुढे करणार नाही आणि जाऊ सुद्धा देणार नाही. येशू म्हणतो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही चाव्या हातामध्ये घेतल्या, तुम्ही स्वतः गेला नाहीत आणि दुसऱ्याला सुद्धा तुम्ही काय केलं, तुम्ही जाऊ दिलं नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जागा सोडा, मान सोडा. जर इकडे मान सन्मानासाठी हपापले असाल तर स्वर्गामध्ये आपल्याला स्थान नाही. आणि जर स्वर्गीय राज्याकरता आपण हपापलेलं असू तर इकडलं सगळं आपण सोडून देऊ. सगळं संत लोकांनी तेच केलं. आज आपण प्रार्थना करूया. ख्रिस्त म्हणतो, जो दुसऱ्याला उंच करतो, आपण या जगामध्ये दुसऱ्याला पुढे आणण्यासाठी आहोत, स्वतः पुढे येण्यासाठी नाही. पण जो स्वतःच्या जागेसाठी घाबरतो, पोझिशनसाठी घाबरतो, तो कधीच दुसऱ्याला कधीच पुढे येऊ देणार नाही. आज आपण देवाकडे क्षमा मागूया. आपण अनेक वेळा केलेलं आहे, आपण सर्वांनी केलेलं आहे. माझी पोझिशन, माझी जागा, माझा अधिकार आपण गाजवलेला आहे. आणि आज क्षमा मागून देवाला सांगूया, प्रभू येशू आम्हाला क्षमा कर आणि आम्ही जीवनामध्ये जे आहेत त्यांना पुढे न्यावं, त्यांना मार्ग दाखवावा, त्यांना उंचावं आणि एक दिवस स्वर्ग राज्यात आम्ही उंचावले जाऊ. म्हणून आपण प्रार्थना करूया, थोडा शांत राहूया. जीसस, येशू आम्हाला आशीर्वाद दे. आम्ही जगामध्ये कोणच राहणार नाही याची जाणीव आम्हाला होऊ दे. आमचं स्थान हे स्वर्ग राज्यात आहे आणि त्यासाठी आम्ही झटावं, आम्ही कार्य करावं, आम्ही सेवा करावी. म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. जीसस, जीसस. आपले हेतू देवाच्या चरणाशी मांडूया. क्लेमेंट जॉन डाबरे ह्याचा 50वा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करूया. जेनिस जॉर्ज मर्ती, जॅक्सन सायमन डिसोझा, लियान लुकस परेरा, रेवारी वेलरॉय रॉबिन डाबरे, जॉर्जियल जॉय डाबरे यांचे वाढदिवस आहेत. यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे ज्यांच्याच वाढदिवस आहेत, लग्नाच्या ॲनिव्हर्सरीज आहेत, त्यांना आशीर्वाद मिळावा. ज्यांना मुलं बाळं नाहीत त्यांना मुलं बाळाची देणगी लाभावी. जे करोनाग्रस्त आहेत, क्वारंटाईनमध्ये आहेत, ते बरे व्हावेत. जे आपली मुलं मुली बंधू भगिनी कामानिमित्त अभ्यासासाठी परदेशी परगावी आहेत, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुखी असावेत. या करोना महामारीमुळे जे बेकार झालेले आहेत त्यांना चांगलं नोकरी धंदा मिळावा. मुलांच्या ऑनलाईन शाळा परीक्षा शिक्षक ऑनलाईन शिकवित आहेत, त्यांना आशीर्वाद मिळावा. आपलं चर्च बांधणी काम सुरू आहे, ते चांगल्या प्रकारे पार पडावं. चांगलं शेतीला पीक आलेलं आहे, ते चांगलं पीक शेतकऱ्यांच्या कोठारामध्ये जमा व्हावं. ज्यांनी आपल्याला प्रार्थना करायला सांगितलेली आहे, जे मरण पावले आहेत, शुद्धीस्थानातील आत्मे शुद्ध होऊन स्वर्गात जावेत, या सगळ्या हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपण शांत राहूया, अर्पण गीत घेणार नाही. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहे. तुझ्या विपुमेलेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करतो. भूमीत दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहे. तुझ्या विपुत्र मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करतो. द्राक्षेवेले दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो.
बंधू आणि भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ प्रभू परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नामाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होऊ. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या या दानाचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुझ्याबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलंस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरविलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. म्हणून प्रभू, सर्व दूत, संत आणि गायनमृत ह्यांच्याबरोबर आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यानं व ख्रिस्त वास झाली तर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धनिकवर मरिया, तुझे पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा. म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ता द्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्य हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या ठाई तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारण्यास आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकविले आहे. म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने एकत्र म्हणतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या लोकांच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्त प्रभूची शांती देऊया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, प्रभू येशू ख्रिस्त. स्वतःला नम्र करणारा इथपर्यंत की क्रूसावर प्राण अर्पण करण्यापर्यंत आणि जगाला शांती देणारा, त्याच्या पवित्र बलिदानात सहभागी झालेले
आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरे होईन. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सध्याच्या आणि भावी जीवनात आम्हा सर्वांचे संरक्षण बनवू. आमेन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली व आम्हासाठी स्वतःचा सुवासिक असा यज्ञ देवाला अर्पण केला. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या पवित्र संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. चा ख्रिस्ताच्या शांतीने दुसऱ्यांना उंचविण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे ह्या आजारांवर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये देव माता तू आम्हाचा बळी कर आता नि मृत्यू समयी. माझ्या प्रिय बंधूंनो, दफनभूमीचं काम आपण चालू करणार आहोत. मातीच्या भरावाला सुरुवात होणार आहे. मातीचा भराव झाल्यानंतर आपलं दफनभूमीचं काम आपण संपूर्ण देणार आहोत. त्या संदर्भामध्ये RCC कामाच्या बाबत टेंडर आपल्या चर्च कार्यालयामध्ये उपलब्ध असतील. कृपया ज्यांना काम घ्यायचं आहे त्यांनी हे टेंडर चर्च कार्यालयामधून घ्यावेत. आपण बरेच दिवस आपले 2 संडे स्कूलचे शिक्षक आपल्या फर्स्ट कम्युनियनच्या मुलांना प्रार्थना ऑनलाईन शिकवत होते. आता यापुढे आपण ऑनलाईन प्रार्थना शिकवणार नाही, तर आईबापांनी ही जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दर रविवारी जसा क्लास होत होता तसा तुम्ही घरात प्रार्थना शिकवा. तसेच ज्यांच्या घरी घरात रोजरीची प्रार्थना होते
तेव्हा या लहान मुलांना देखील प्रार्थना करायला शिकवा, म्हणजे ते पुढाकार घेतल्यानंतर त्यांची प्रार्थना जी पाठ केलेली आहे ती नेहमी त्यांच्या तोंडात राहील, मुखात होत राहील. नवीन खाचेसाठी आलेले देणग्या. अनामिक 5,000 रुपये सामनी परिवार, सामनी गाव परिवार. स्वर्गवासी आई मेरी दालमेत, स्वर्गवासी बाबा बेजमी दालमेत यांच्या स्मरणार्थ देणार ब्रदर आग्नेल आल्मेडा, आंध्र प्रदेश. स्वप्नील सिल्वेस्टर डाबरे 2,000 सामनी गाव परिवार. रॉक कैतान आल्मेडा 1,500 सामनी गाव परिवार. जिमी जोझफ डाबरे 500 रुपये सामनी गाव परिवार. सुनील अंतोन करवाल 500 रुपये एकाच गाव परिवार. लुईस इनास दाबरे 200 रुपये, सुनील अंतोन करवाल 500 रुपये एकाच गाव परिवार. लुईस इनास दाबरे 200 रुपये एकाच गाव परिवार. जोझफ मार्शल डायस 1,000 मर्यानगर गाव परिवार. संजू मार्शल डायस 1,000 मर्यानगर गाव परिवार. विल्यम मार्शल डायस 500 रुपये मर्यानगर गाव परिवार. जोझफ बावतीस डाबरे 1,500 ओलांदा गाव परिवार. मार्सेलिन फ्रान्सिस डाबरे 1,500 ओलांदा गाव परिवार. या सर्व देणगीदारांचे आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.